हे बघा, ह्या आपल्या 3 वेण्या तयार झाल्या. ह्या वेणीला मी तार लावलेली आहे म्हणून ती अशी छान स्ट्रेट झाली बघा. हिला सुतळ लावलेली, ती पण चांगली झाली. आणि हिला आपण रंगीबेरंगी फुलं होती ती आपली मी दोरा लावला आहे, त्यामुळे ती थोडीशी लूज झाली. आपल्याला वेणी बनवायची असली तर सुतळ किंवा मग तारच वापरायची, त्यामुळे छान होतात. फ्रेंड्स, कशा आहात? स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. आज घरी भरपूर फुलं आणली होती. झेंडूची फुलं आहेत बघा, ही शेवंतीची आहेत बरीच रंगीबेरंगी. त्यातले मी हार पण बनवले आणि इतकी फुलं उरली होती. तर म्हटलं चला त्या झेंडूच्या फुलांचा तर हार करता येईल, पण ही शेवंतीची फुलं आहेत त्याच्या आपण वेण्या बनवूया. बघूया किती जमतं आहे ते. म्हटलं साहित्य आहे माझ्याकडे, ही झेंडूची फुलं आहे त्याचे हार बनवेन मी. हे बघा, ही कलाबुत आहे, ते जे रेशमी दोरा असतो तो, आणि ही आर्टिफिशियल फुलं आहेत, प्लास्टिकची म्हणतो आपण ती फुलं आहेत. हा दोरा आहे, दोऱ्याची गुंडी. चला तर आपण वेणी बनवायला घेऊ. ही तार आहे बघा, ही मी एका जुन्या वेणीचीच काढलेली आहे, त्याला हा दोरा बांधलेला आहे. ह्या कूलरच्या पायामध्ये मी अडकवते ती तार. अशी आहे बघा, बघा 2 पदरी तार आहे ती, त्यात अडकवायची अशी. कशामध्ये पण आपण खुर्चीच्या कशाच्या असं वजनी वस्तूला अडकवू शकतो. तर मी ह्या कूलरच्या पायाला माझ्या अडकवते आणि त्याला खालच्या टोकाला दुसरा दोरा बांधायचा. घट्ट दोरा बांधून घ्यायचा. ह्या तारेच्या 2-3 पट जास्त दोरा पाहिजे. चला आपण आता वेणी बनवायला घेऊ. ही कलाबुत आहे बघा, ती थोडीशी मी वापरेन. आपण इतर हारांमध्ये वेणीमध्ये बघतो ना, ही सोनेरी अशी सिल्वर कलरची तार असते, ती कलाबुत म्हणतात त्याला. हे बघा, हे असं काय करायचं, तोडून घ्यायचं आणि त्याची अशी जुडी बनवायची. हारावर लावलेली असते ती छान दिसते. ही अशी जुडी बनवून घ्यायची आपल्याला हा वेणीला लावायची असली तर. चला आपण हार करायला घेऊ. वेणी करायला घेऊ. वेणी करते मी. ही आधी पांढरी फुलं काढून घेते मी. आधी पांढऱ्या फुलांची एक वेणी बनवते. पांढरी फुलं मोठी मोठी बाजूला काढून घेते. ही दुसरी रंगी ती बाजूला ठेवते. हे दुसरं टोक आहे बघा, आणि ही तारे, हे तारेच्या मधून आपण फूल घालायचे. ह्या तारेच्या मधून फूल घालायचं. असं. आणि मग हा दोरा, त्या दोऱ्याचा त्या तारेभोवती एक तिडा मारायचा. हे बघा, असा तिडा मारून घ्यायचा म्हणजे ते फूल घट्ट बसतं. तो दोरा आपल्याकडे ओढून घ्यायचा आपल्या बाजूला, तर दुसरं फूल लावायचं. हे बघा, आता एक एक फूल मी हे असं घालून घेते. तुम्ही बघितलं कसं घालते मी ते. आपण सुतळी पण घेऊ शकतो किंवा जाड दोरा पण घेऊ शकतो. तर माझ्याकडे ही एक तार होती, एका वेणीपुरती आहे, तर मी ती तार घेतली. हे बघा, तर 3 फुलं ओवली. हा दोरा आहे ना, ह्यातून असा तिडा घालून घ्यायचा असं असं. आता ह्याच्यामध्ये एक मी दुसऱ्या रंगाचं फूल घालते. आता ही 4 फुलं झाली. आता मी या 5व्या फुलाला ना, आपण ही कलाबुत किंवा मग ही जी आर्टिफिशियलची फुलं आहेत ना, ती मध्ये मी कापून घालणार आहे. दाखवते तुम्हाला. आता ह्याच्यामध्ये एक फूल असं घालते मी.
आपण ती कलाबूत किंवा मग लोकर पण घातली तरी चालते. हे बघा, मी आता हे आर्टिफिशियलचं फूल घातलं, एक मध्ये पिवळं घातलं. हे बघा, अशी अजून 2 फुलं घालून घेते मी, काढून घेते मी आता ही. त्या कूलरच्या चाकाला मी अडकवलेली नाही तार, तर काढून घेते. हे बघा, ही एक झाली आपली वेणी. तर दुसरी दाखवते मी करायला. आपण त्याला सुतळी लावून घेऊ. हे बघा, ही पांढऱ्या फुलाची वेणी झाली. तार लावली आपण तिला ती. हे बघा, तार लावल्यामुळं ती एकदम घट्ट झाली चांगली. आता आपण दुसरी करायला घेऊ. तिला मी सुतळ लावणार आहे. ही सेम तसंच त्या सुतळेला आपण दुसरा दोरा बांधून घ्यायचा. 2 पदर असले पाहिजेत. परत आपण त्या कूलरच्या चाकामध्ये अडकवून घेणार आहोत. दोन पदर आहेत बघा हे सुतळीचे. आता त्याला हा मी खालच्या टोकाला दोरा बांधते दुसरा आपल्या बाजूला. घट्ट गाठ मारून घ्यायची. मधला दोरा पदर तो मोकळा करून घ्यायचा, म्हणजे त्याच्या आतमध्ये फूल घालता येतं ना आपल्याला. पदर मोकळे करून घेतले ते दोन्ही मी. परत अजून एकदा गाठ मारते, म्हणजे मग ते सुटत नाही. नाही तर सुटते ती गाठ सैल मारली तर. गाठ मारून घेतली. आता मी पिवळ्या फुलांची वेणी बनवते. सेम तसंच मगासारखं त्या दोऱ्याने तिडा मारून घ्यायचा. थांबा जरा, एका बाजूला चाललंय ते काढून टाकते ती दोन्ही फुलं. घट्ट ओढून घ्यायचं. तरी पण झाली नाहीत बरोबर, ती काढूनच टाकते. परत दुसरी ओढते. हे बघ, मध्ये एक गुलाबी घालते. सेम तसंच तिडा मारून घ्यायचा. दोरा आपल्या बाजूला ओढून घ्यायचा.
असं व्यवस्थित तिडे मारत मारत जायचं, म्हणजे ती फुलं घट्ट होतात. हे बघा, ही झाली आपली दुसरी वेणी. काढून घेते मी, ते चाकामध्ये अडकवलेलं आहे ना, ते सोडवून घ्यायचं. हे बघा, ही झाली आपली दुसरी वेणी, सुतळ लावलेली. मागची बाजू, ही जास्तीची सुतळ दोरा आहे ते कापून टाकायचं. ही झाली दुसरी. आता आपण अजून एक करूया. ही रंगीबेरंगी फुलं आहेत ना. दुसरा दोरा घेते मी जाड, आपली जी दोऱ्याची गुंडी आहे ना त्याचा. 5-6 पदर घ्यावे लागतात, तेव्हा मग ते जाड होतं. जाड करून घेतलाय जरा दोरा, जास्त झालाय जरा कमी करते. हे बघा, इतका घेतला तरी बास होईल. आता त्याला दुसऱ्या दोऱ्याची गाठ मारून घेते. आपल्या बाजूने गाठ मारून घ्यायची, लक्षात ठेवा, दुसऱ्या दोऱ्याची. आता ही दुसरी रंगीत फुलं आहेत, त्याची आपण वेणी बनवूया. मी पण दुसऱ्या कोणाचं तरी बघितलेलं आहे, म्हटलं चला आपण पण ट्राय करूया, जमतंय का ते. मार्गशीर्षात आपण दर गुरुवारी वेणी आणतो ना देवीला, त्याऐवजी आपण घरी पण अशी बनवू शकतो. ह्यातली थोडीशी कलाबूत घालते मी, ती घातलीच नाही. थोडेसे त्याचे 7-8 पदर घेऊन अशी त्याची जुडी बनवायची. आणि त्या फुलाच्या वर ठेवायची ती, म्हणजे ती अशी वर दिसते, आणि मग तिडा मारायचा. ही अशीच सगळी रंगीबेरंगी फुलं आहेत, एक दाखवण्यासाठी म्हणून करते मी ती. ही अशी ही सगळ्या रंगीबेरंगी फुलांची एक वेणी झाली. काढून घेऊ आपण ती दोरा तो कैचीने कापून घेऊ. दोऱ्यामुळे जरा थोडीशी लूज होते. ह्या झाल्या आपल्या ह्या 3 वेण्या बघा. कशा वाटल्या तुम्हाला कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. हा दोरा मी आता कापून टाकते, एक्स्ट्राचा आहे तो. आवडलं तर लाईक करा. माझे असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनेलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.